कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलंय। राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंडळाने सर्व रुग्णालयांना सुद्धा या संदर्भातलं पत्र पाठवलंय। महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करावा आणि त्यासाठी गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत महाराष्ट्रात सुद्धा आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता श्वसनासंदर्भातला हा आजार असल्याने त्या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून केलं जात असल्याचं आपण पाहतोय। महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी सुद्धा काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण या आजाराचा देखील संसर्ग डोळे, नाक आणि तोंडानेच होतो। त्यामुळे वारंवार डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायलाच हवं। कुणाशीही हस्तांदोलन सुद्धा करू नये, कारण कोरोना पुन्हा आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सार्वजनिक ठिकाणी थुंकू सुद्धा नका। ताप, खोकला आणि शिंका येत असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाणंही टाळायलाच हवं। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं सुद्धा घेऊ नका। तर एकंदरीत आपण बघतोय एचएमपीव्ही हा व्हायरस जो आहे तो आलेला आहे आणि त्याशिवाय कोरोनासारखाचा व्हायरस असल्याने कोरोनासारख्या विषाणूने चीननंतर मलेशियामध्ये सुद्धा शिरकाव केलेला दिसतोय। मलेशियामध्ये सुद्धा एचएमपीव्हीचा हा आकार बघायला मिळतोय। मलेशियाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली आहे। खास करून लहान मुलं आणि वृद्धांना एचएमपीव्हीची लागण झाली आहे। लहान मुलं आणि वृद्धांना श्वास घेण्याच्या समस्या जाणवत आहेत। त्यामुळे आता मलेशियानंतर भारताच्या उंबरठ्यावर सुद्धा कोरोनासारख्या विषाणूचं हे नवीन संकट कधीही उभं राहू शकतं। त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन वारंवार सध्या केलं जात असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत चीनसारखा हा जो व्हायरस आहे तो थेट मलेशियामध्ये सुद्धा आता शिरकाव करताना दिसतोय। त्यामुळे सावधान सांगितलं जातंय, काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। मात्र आता चीननंतर मलेशियामध्ये या व्हायरसने शिरकाव केला, त्यामुळे आता भारताची चिंता देखील वाढली आहे। आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती। चीनपासून सुरू झालेला कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरलेला। त्यामुळे आता चिंतेची तर बातमी आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। आपल्या लहान मुलांची आणि वृद्धांची खास करून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। याशिवाय राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, सर्व घडामोडींचा धावता आढावा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सहभागी झाले। पुण्यातल्या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी झाले। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवावं ही मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलंय। आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनं देखील घातली आहे। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळेस केली आहे। सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तर या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार असंही ते बोलले। सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता मोठी कारवाई केली। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलं। 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट सुद्धा आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच रचला गेला आणि हा कट भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितला। एसआयटी मध्ये वालू काकाचे चालूबाबा सामील झाले असं म्हणत धस वाल्मिक कराडवर निशाणा साधताना दिसले। धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर 2 कोटींच्या खंडणीची डील झाली असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईन असंही धस यांनी म्हटलं।
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात आली। पण याच महेश विघ्नेचे वाल्मिक कराड बरोबरचे एकत्र फोटो समोर आले। दोघांचे कमरेत हात घालून फोटो आहेत, तर तुम्ही चौकशी करणार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनीही उपस्थित केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाही असं दमानिया यांचं म्हणणं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले। बीड प्रकरणात टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करतायत, त्याचवेळी जयंत पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली दिसते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना धमकी दिली। लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाहीये हा इशारा हाकेंनी दिलाय। तर धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना बोलायला सांगितलं असा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी केलाय। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे असा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला असल्याचं पाहायला मिळत आहे। तर महायुतीमध्ये दरी निर्माण झाली आहे, तर त्याला सुरेश धस हेच जबाबदार असं देखील अमोल मिटकरी म्हणाले। धनंजय मुंडे यांच्यावर अजितदादांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली। धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाण यांनी केली। ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय। सर्व जिल्हा प्रमुख नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या गटात प्रवेश पाहायला मिळतोय। आणि यानंतर बातमी आहे थेट त्र्यंबकेश्वर मधून, कारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतलाय। मंदिराच्या दर्शन रांगेतील ही घटना बघायला मिळते। तर मंदिराच्या दर्शन रांगेत काल संध्याकाळी ही घटना घडली आहे। यामध्ये 5 मुलांचा समावेश आहे। जखमींवर त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले। जखमींमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिकांनी केलेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आता या कुत्र्याची दहशत पसरली असल्याचं पाहायला मिळतेय। तब्बल 10 जणांना चावा या कुत्र्यानं घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। त्र्यंबकेश्वरमधील मंदिराच्या दर्शन रांगेत हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आता या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे। तर राजकीय बातम्यांनंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत, त्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मध्ये। भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी आता प्रियंका गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलेलं आहे। रस्त्यांबाबत उदाहरण देत असताना बिधुडी यांची जीभ घसरली। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता अखेर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांची माफीही मागितली। सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणं पोलीस निरीक्षक गणेश मुंडेंना चांगलंच भोवलं। मुंडेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाली। एका व्हॉट्सअप ग्रुपवरती एपीआय गणेश मुंडे यांचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालं। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे। गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव आणि सचिव म्हणूनही काम पाहिलंय। नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहे। नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ऑनलाईन करता येणार आहे। यासाठी ई ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्नही सुरू आहे। मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली आहे। याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी ही मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केलेली आहे।
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांनी मोठं यश मिळवलं तर PSLV C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटले। जवळजवळ आता शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणामध्ये बियांना अंकुर फुटले। संशोधकांच्या आशा बळावल्या। अवकाशामध्ये वनस्पतींची वाढ नेमकी अशा पद्धतीने हे या प्रयोगातून स्पष्ट झालंय। केनियामधील माकुएनी काउंटीमधील मुकुकू गावामध्ये 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली। प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली आहे आणि ती पृथ्वीवर पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय। या घटनेमुळे आता परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील इराई परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय। साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी सध्या दिसतायत। स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत आणि भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे पक्षी यामध्ये आहेत। विमानतळावर एका प्रवाशाकडून 28 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहे। विमानतळावरती तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासली आणि त्यामध्ये ही काडतुसं सापडली आहे। विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज साकारण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, बोरीवली, सुरत, वडोदरा यांच्यासारख्या प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज उभारण्यात येत आहे। या लाऊंजमध्ये प्रवाशांना ई-वर्कसाठी आधुनिक सोयी सुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्था असेल। प्रयागराज या ठिकाणी येत्या 13 तारखे पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभमेळ्यास प्रारंभ होईल। या कुंभमेळ्यामध्ये 40 कोटी भाविक सहभागी होतील। त्यांच्यासाठी 3000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रयागराज या ठिकाणी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा रंगली। 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असं म्हटलं जातं। गेल्या साधारणतः 32 वर्षांपासून त्यांनी आंघोळच केलेली नाहीये असा सुद्धा दावा केला जातोय। सातपुड्याच्या पर्वतरांगेत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे आणि असं असताना इथलं नैसर्गिक सौंदर्य अनेकांना भुरळ घालतंय। सातपुडा पर्वतरांगेत मावळणारा सूर्य सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। ढगांनी वेढलेला केसरी रंगाचा मावळता सूर्य मनमोहक दृश्य त्याचे अनेक नागरिक आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत। भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावरती 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना घडली आहे। कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही घटना घडली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला। लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरतात। राज्य परराज्यातील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशात सुद्धा पाठवली जातात। दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत चाललाय, तर गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांवरून विक्री उलाढाल 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे। उजनी धरणात 96.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे। यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग या ठिकाणी कुरनूर प्रकल्प तुडुंब भरला। या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या 10 गावांमधील सुमारे 3,500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातल्या कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक आता मोकळ्या जागेवरती कचरा टाकताय असं निदर्शनास आलं। त्यामुळे आरोग्य विभागानं 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला। या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार आहे आणि उघड्यावरती कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली, परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे। सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। अनेकांना पहिला हप्ताच मिळालेला नाही आहे।
आणि यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण परळी पाठोपाठ बीडमध्ये सुद्धा जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। बीड शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र हा गुन्हा दाखल झाला आणि याआधी सुद्धा ओबीसी बांधवांनी परळी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या परळीनंतर बीडमध्ये जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळतंय, कारण या दोनही ठिकाणी जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जरांगे पाटील यांनी घरात घुसण्याची भाषा ही धनंजय मुंडे यांच्या संदर्भात केलेली होती आणि त्यावरूनच हा गुन्हा दाखल झाला असल्याचं कळतंय। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। गुजरातच्या पोरबंदर तटरक्षक विमानतळावरती आता एक मोठी दुर्घटना घडल्या। कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। या घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी सुद्धा झाले असल्याचं वृत्त आहे। ट्रेन इंजिनच्या छतावर झोपून तरुणानं जीवघेणा प्रवास केलाय। हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचं सांगितलं जातं। या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार असा सुद्धा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। सध्या महागाई चांगलीच वाढत असल्याचं आपण पाहतोय आणि वाढत्या महागाईमध्ये खाद्यतेलाचे भाव सतत वाढताय। नागरिकांची चिंता त्यामुळे वाढली आहे। मागील 2 महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव 20 ते 25 रुपयांनी वाढले। वाशीतील एपीएमसी बाजारात मागणीपेक्षा खाद्यतेलाचा पुरवठा कमी झाला, त्यामुळे तुटवडा जाणवतोय असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू झाली आहे। बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमी आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी सध्या व्यक्त करताना दिसतायत। जळगावमध्ये आता सर्वात मोठ्या गिरणा धरणातील पाणीसाठा हा यंदा 100% आहे। धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत असल्यानं शेतकरी वर्गातून सध्या तरी समाधान व्यक्त केलं जात आहे। अन्य मध्यम लघु प्रकल्प सुद्धा भरले आहेत, त्यामुळे गिरणा पट्ट्यामध्ये रब्बी पीक जोमात येत आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। मागणीच्या तुलनेत आवक जास्त, त्यामुळे आता आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावातही घसरण झाली। काकडी आणि कारल्याच्या भावात मात्र चांगलीच वाढ झाली। घाऊक बाजारपेठेत गेल्या 3 दिवसांमध्ये 10,500 कांदे पोत्यांची आवक झाली आहे, त्यामुळे कांद्याचे भाव उतरलेले आहेत। गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव होता आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे। जळगावमध्ये केळी दरात सातत्यानं घसरण सुरू आहे। केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले, मात्र सध्या कमाल दर 1,500 रुपये प्रति क्विंटल आहे। असे दर निर्यातक्षम केळीला मिळत आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करताय, मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत मोहरीवरती मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला। उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। अहिलानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव झाले। यामध्ये 1 नंबर लिंबाला अवघा 5,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। इथल्या बाजारात समितीच्या आवारामध्ये 24 क्विंटल लिंबाची आवक सध्या झाली आहे। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडले। शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्राकडे आपसुकच वळली। सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदानानं आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या वातावरण बदलामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांनी 2 एकर संत्रा बागेत आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली। मल्चिंग पेपर अंथरून टरबूजाचं पीक घेतलं जात आहे। येवला तालुक्यातल्या
हडपसावरगाव या ठिकाणी आता शेतकऱ्यांना साठवलेल्या 20 ट्रॉल्या मक्याच्या चाऱ्याला शॉक लागला आणि आग लागली आहे। अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। चारा जळून खाक झाला, त्यामुळे शेतकरी सुद्धा हतबल झालाय। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालं। अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं मदत करण्याची मागणी केली जाते। धुळ्यात आता उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा 20% लागवडीचं क्षेत्र वाढलं। शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात केली आहे आणि महिला मजुरांना रोजगाराची संधी सुद्धा त्यामुळे मिळाली आहे। नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये 29 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय, मात्र बाजारपेठ उपलब्ध नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना आता रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागते। त्यामुळे शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण समोर आलंय। 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पीक विमा भरल्याचं समोर आलं। हा संपूर्ण पीक विमा बीडच्या बँकेत भरल्याचं देखील सांगितलं जात आहे। नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नांदेडच्या भिलोली शहरातील अनेक भागात पाणी टंचाई झाली। पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असून नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय, त्यामुळे तात्काळ पाणी टंचाई दूर करावी आणि अन्यथा घागर मोर्चा काढू हा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला। नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचं प्रमाण वाढलंय। रस्त्यांची कामं संथ गतीने सुरू आहे। नागरिकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय। रस्त्यांची कामं तातडीने पूर्ण करा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। ठाण्यातील बाळकुम या परिसरामध्ये एका इमारतीला आग लागली आहे। छाबाईया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली। या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही, तर आगीवर मात्र नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मोहोळ बस स्थानकामध्ये उभ्या एसटी बसने अचानक पेट घेतलाय। बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या आगीत सर्व बस जळून खाक झाली। कोणती जीवितहानी झालेली नाही। अहिल्यानगर शहरातील VRD जवळ चालत्या कारला आग लागली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरात एका खासगी लक्झरी बसला आग लागली आहे। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला। वाशिममधल्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली, मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना घडली आहे। त्यामुळे चोरट्यानं दुकानाला आग लावली तर नाही ना असा संशय दुकान मालकानं व्यक्त केला। मात्र आग लावली की लागली हे आता पोलीस तपासात होते। वाशिमच्या कारंजा दारवा मार्गावरती सोमठाणा घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीररित्या जखमी झालाय। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला। अपघातात दोघांचा मृत्यू झालाय आणि 2 जण गंभीररित्या जखमी सुद्धा झाले आहेत। सायन पनवेल महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झालाय। डंपरने 3 वाहनांना मागून धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला। या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। 3 गाड्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। पुण्यात कारेगाव या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला। दरोड्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। 24 तासात 4 आरोपींना अटक सुद्धा त्यांनी केली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडला। रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो, त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नाही अशी माहिती सुमितनं दिली आहे। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये चोरट्यांनी SBIच्या ATMवरती दरोडा टाकला। 18 लाखांची रोकड लंपास केली। या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला।
साक्री तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच छापा टाकत दारूचा साठा जप्त करण्यात आला। मेरी कोम फेम अभिनेत्यावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे। मुंबईमधल्या वर्सोवामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। राघव तिवारी असं या अभिनेत्याचं नाव आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी आता रुग्णालयातही दाखल करण्यात आलेलं आहे। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। कारण पुणे सातारा महामार्गाजवळच्या सारोळा आणि सावरदरे या गावात कोयता गँगची चांगलीच दहशत दिसते। रात्री धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची ही दहशत आहे। सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण दृश्य कैद झाली आहे। ग्रामस्थांना मध्यरात्री ही टोळी फिरताना दिसली आणि त्यांच्या सतर्कतेमुळे कोयता गँगने धूमही ठोकली आहे। पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे। कोयता गँगची दहशत आणि त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एकंदरीत पुणे सातारा महामार्गाजवळ कोयता गँगची ही दहशत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तर पसरलेलं आहेच। मात्र या दरम्यान या कोयता गँगचा किंवा या गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांचा तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जाते आहे। पुणे सातारा महामार्गावरती ही घटना घडली आहे।